आता लिस्टमध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे शांतरत्न डोंबिवली. आपण या नावाची चिठ्ठी काढली आणि तो एन्व्हलपमध्ये त्याचं नाव लिहिलं आणि ती साईडला ठेवून दिली. आणि नंतर मात्र ज्या ज्या बॉक्सवर ते अल्फाबेट होते त्या बॉक्सवर त्या अल्फाबेटप्रमाणे त्यांना ती टीम देण्यात आली. असा एक नवीन फॉर्मॅट होता आणि खूप चांगलं वाटलं ते. आणि त्याच फॉर्मॅटच्या माध्यमातून आपण आतापर्यंत 2 दिवस ही खूप चांगली क्रिकेट स्पर्धा बघितली आहे. आजचा दिवस जो सुरू होते तो म्हणजेच परी-11 डोंबिवली विरुद्ध स्ट्रोक 11 खार्डी या संघाचे ड्रॉ ऑलरेडी झाले होते, त्या दिवशी झाले होते. आणि त्यानंतर सोहम-11 दातिवली जो मोतीराम दळवी यांचा संघ आणि त्याच्या अपोजिट संघ आहे तो म्हणजेच दीपकदादा प्रतिष्ठान या संघाचे जे संघ मालक आहेत ना, म्हणजेच महेंद्रदादा म्हात्रे नांदिवली किंवा मोतीराम दळवी एक्स क्रिकेटर आहेत. अजूनही जर म्हटलंच ना की मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी फलंदाजी करण्यासाठी दोन्ही उतरतील, एवढी क्षमता त्यांच्यामध्ये, एवढे अजूनही ते फिट आहेत. त्यामुळे या दोघांचं हर्डल किंवा या दोघांमधला जी फाईट आहे ना ही बघण्यासारखी असेल. त्याचबरोबर परिरण डोंबिवलीचे चंदन भगत अंतराम क्रिकेटचे अप्रतिम क्रिकेटर आहेत, खूप चांगले आयोजक सुद्धा आहेत. तर अपोनंटला तुम्ही पाहता श्लोक 11 खार्डी म्हणजेच दिनेशदादा पाटील, दिनेश शेठ पाटील यांचा हा संघ. दोन्ही आपल्या विभागामध्ये उत्तम दर्जाचे समाजसेवक आहेत. आणि दोन समाजसेवकांमध्ये आणि खाली म्हटलंच तर दोन उत्तम क्रिकेटरमध्ये अशी फाईट पाहायला मिळेल, असं एक कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे मैदानावर. चला आपण लगेचच सामना सुरू करूया. मला असं वाटतं अजून एक 4 मिनिटांचा वेळ बाकी आहे. 4 मिनिटात सामना इथे सुरू होईल. पंचसुद्धा मैदानाचा ताबा घेतील. दोन्ही पंचसुद्धा सज्ज आहेत. बॉलसुद्धा चॉईस झालेला आहे. पंचांच्या भूमिकेत असतील ते निरंजन सावंत आणि त्याचबरोबर सुभाष पाटील आणि तिसरे पंच फैयाज शेख निश्चितच काम पाहतील पुढच्या सामन्यामध्ये. हॅलो हॅलो. राजेश पाटील आणि पद्माकर भोईर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहणी करतायत खेळपट्टी. कारण पूर्णपणे प्रयत्न आहेत म्हणजे धनंजय चाळके यांचा की ती खेळपट्टी सुकवण्यात आलेली आहे. आजूबाजूला जे आउटफील्ड आहे, कारण ड्यू फॅक्टर तुम्ही पाहतात मैदानावर, कारण ग्रास आहे, थंडीचे दिवस, वाळीला सामना खेळतायत म्हणजे प्रत्येक संघाचा एक प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक संघासाठी एक एक रिव्ह्यू आहे रनआउट आणि बीमरसाठी. फक्त कॅप्टनला डिसाईड करायचं आपल्याला तो कुठे युटिलाइज करायचा आहे, कुठे वापरायचा आहे, तो रनआउटसाठी वापरायचा की बीमरसाठी वापरायचा आहे. सचिन मात्रे सुद्धा इन ॲक्शनमध्ये असतील या संघामध्ये खेळत असताना. श्लोक 11 खार्डी माझ्यासोबत आज कॉमेंट्री बॉक्समध्ये करण काळन आमची साथ देतील. त्याचबरोबर राजदीप चौधरी माझ्यासोबत गुणसंलेखाच्या भूमिकेत. आणि एका बाजूने तुम्ही पाहतात अजय पाटील. फॅन्टेसी ॲप निश्चितच एक नवीन प्रयत्न आहे अजयचा, त्याच्याबद्दल त्यासाठी त्याला हार्दिक शुभेच्छा. एक नवीन संकल्पना तो घेऊन आला आहे, www.my11stars.in. आवर्जून या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट द्या. या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेतले जे खेळाडू आहेत किंवा या स्पर्धेतले संघ या स्पर्धेमध्ये खेळतात त्यांचीसुद्धा तुम्ही मॅच तुम्ही स्वतःहून त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून खेळू शकता. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खेळू शकता. ज्यांना अनुभव आहे, फॅन्टेसी ॲप्स ज्यांना अनुभव आहे की फॅन्टेसी लीगमध्ये कशाप्रकारे क्रिकेट खेळलं जातं, घर बसल्यासुद्धा तुम्ही बऱ्यापैकी पैसे कमवू शकता, त्यांना जो अनुभव आहे त्यांना निश्चित हा अनुभव अजून कामी येईल. की तुम्हाला एक नवीन ॲप तुमच्यासमोर येते, नवीन एक वेबसाईट तुमच्यासमोर येते. त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा घर बसल्या आज ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूंसोबत तुम्ही खेळू शकता किंवा त्यांना तुम्ही घेऊन खेळू शकता. फक्त तुम्हाला माहितीच आहे की आम्ही ऑलरेडी डिसाईड केलेलं आहे, म्हणजे अनाऊन्स केलेलं आहे की प्रत्येक टीममध्ये कुठली प्लेअर खेळतात, कुठले संघ आहेत, कुठले खेळाडू आहेत आणि त्या खेळाडूंना घेऊन तुम्हाला 11 खेळाडू सिलेक्ट करायचे आहेत 14 मधले. आणि त्या 14 खेळाडूंच्या माध्यमातून म्हणजे ते वेगळं सांगायची गरज नाही आहे. जे मला असं वाटतं की ज्यांना लीग मॅचचा किंवा फॅन्टेसी ॲपचा ज्यांना अनुभव आहे ते बरोबर जाऊन ते खेळाडू सिलेक्ट करणार. आणि मला असं वाटतं जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सच्या आधारावर निश्चितच घर बसल्यासुद्धा ते चांगले पैसे कमवू शकतात. आणि त्याबद्दल थँक्यू अजय, तुझं खरंच खूप चांगला प्रयत्न आहे. अजयने याची सुरुवात आपल्या ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुरुवात केली आहे आणि निश्चितच त्याचं उज्ज्वल भविष्य मला असं वाटतं की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अजून मोठ्या मोठ्या स्पर्धा, मला असं वाटतं की खाडीसुद्धा क्रिकेट स्पर्धा अजय कव्हर करणार आहे. आणि अजय पाटीलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच www.my11stars.in हे ॲप, हे वेबसाईटवर तुम्ही निश्चितच जा, रजिस्टर करा स्वतःचं नाव आणि फॅन्टेसी ॲपच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा घर बसल्या राजदीप पैसे कमवू शकता.
शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप म्हटल्यानंतर डिसिप्लिन निश्चितच खूप महत्त्वाचं आहे आणि तेच तुम्हाला पाहायला मिळते प्रत्येक सामन्यांमध्ये. शिस्तबद्धता, वेळेवर सामने सुरू होणे, वेळेवर संपणे हीच आमची ओळख आहे आणि तेच मात्र प्रयत्न आम्ही निश्चितच आजसुद्धा करणार आहोत. स्पर्धेचा तिसरा दिवस आहे, 4 दिवसीय, कारण अवकाळी पावसामुळे आज महाराष्ट्रामधल्या भरपूर क्रिकेट स्पर्धांवर पाणी फिरलं. त्यामध्ये भरपूर जणांनी प्रयत्न केले, ग्राउंड सुकवण्याचा प्रयत्न केला. मला आठवते की पोलादपूर प्रीमियर लीग ही सुद्धा स्पर्धा 2 ते 3 तारखेला सुरू होणार होती. त्याचा जवळजवळ उद्घाटन सोहळा काल पार पडला. त्यानंतर कल्याण प्रीमियर लीगसुद्धा क्रिकेट स्पर्धा, जी अंडरआर्म क्रिकेटची क्रिकेट स्पर्धा होती, ही सुद्धा स्पर्धा थोडीशी खोळंबली होती. मागचे 2 ते 3 वेळा त्यांनी मात्र ही स्पर्धा कव्हर केली आणि खूप मोठं नुकसानसुद्धा झालं, कारण सगळं अरेंजमेंट झाली होती, आयोजन झालं होतं आणि ऐन टायमाला पाऊस पडायचा. पण यावेळी ज्याप्रमाणे सागर पावशे आणि आकाश सिंग यांनी ज्याप्रमाणे त्यांनी मेहनत घेतली आणि अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळीच झळाळी दिली आहे, की एक वेगळ्या उंचीवर ते घेऊन गेलेत आणि कल्याण प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक क्रिकेट स्पर्धा, जी मात्र 2 दिवसाची, शाहू महाराज क्रीडांगण, जे मैदान कबड्डीसाठी ओळखलं जातं, त्यामध्ये ती स्पर्धा पार पडली. ज्या मैदानाने निलेश साळुंकेसारखा इंटरनॅशनल क्रिकेटर आपल्याला दिला, तो म्हणजेच प्रो कबड्डीमध्ये, तो सुद्धा त्याच मैदानाचा प्रॉडक्ट आहे आणि त्या मैदानावरती क्रिकेट स्पर्धा पार पडली. आपण आज पाहत आहोत म्हणजेच ग्रामीण प्रीमियर लीग, आणि ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज जर तुम्ही पाहतात पर्व दुसरा आहे, तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातला पहिला सामना इथे सुरू होतोय, तो म्हणजेच श्लोक 11 खार्डी विरुद्ध परी 11 डोंबिवली या 2 संघांमध्ये. तर सामना पण सुरू करण्यात ऑलरेडी 2 बॅट्समन त्याच्यामध्ये पोहोचलेत. बघायचं डावाची सुरुवात प्रमोद म्हात्रे यांच्या मागचं एक कारण आहे, कारण त्यांच्या संघामध्ये सगळ्यात सिनियर खेळाडू तोच आहे आणि तोच लीड करत असताना बघायचं आहे इथे मात्र कशा प्रकारे त्यांना गायडन्स दिलं आहे, काय कल्पना दिल्या आहेत, कानमंत्र दिले, बघायचे कशा प्रकारे ते सुरुवात करणार. आणि ओपनिंग बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये वादात आघाडीला येतात फलंदाजी करण्यासाठी. समीर, जो दवीचा पाडाचा खेळाडू आहे, आणि त्याच्यासोबत आले तर ऋतिक पाटील. तर प्लेइंग 11 अशा प्रकारे आहे: ऋतिक पाटील, कपिल, विक्रांत, विराज, गोरख, अवी, समीर, निलेश, रोहित, दीपक आणि विकास, असा एकूण प्लेइंग 11चा संघ आहे. तर निश्चितच जबाबदारी असेल ती प्रमोद म्हात्रेच्या खांद्यावर, कारण ते स्वतः बाहेर थांबले आणि निश्चितच बाकीच्या खेळाडूंना मात्र संधी दिली आहे. या पहिल्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्म करा श्लोक 11 खार्डी या संघासमोर. पंचांच्या भूमिकेत सुभाष पाटील आणि निरंजन सावंत काम पाहत आहेत आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायला काय हरकत नाही आहे श्लोक 11 खार्डी संघाने. कारण एकूण आजच्या दिवसामध्ये आम्हाला अजून एक एक्स्ट्रा सामना कव्हर करायचा आहे. पहिल्या दिवसामध्ये जो सामना बॅलन्स राहिला होता, तो सामना आम्ही कव्हर करणार आहोत. तर या आपण सामना इथे सुरू करूया आणि जेव्हा या सामन्याचं पहिलं सत्र इथे सुरू होईल, आपण कॉम्प्युटर बॉक्समध्ये आजचा दिवस सांभाळण्याची त्यांच्या माध्यमातून आपण आमच्यासोबत ऐकणार आहेत. म्हणजेच हे तुटण्याचं करण काळे यांचा आवाज, आणि जेव्हा पहिलं सत्र सुरू होईल आपण ऐकूया या सत्रामध्ये करण काळे यांचा आवाज. धन्यवाद.
हॅलो. सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही आमच्या अंपायर्सना मी विनंती करेन, कारण आता बरोबर 9:55 झालेली आहेत. बघा, आयोजकांच्या सूचना येतात सामन्याला आपण लगेच सुरुवात करायची आहे. दोन्ही अंपायर्सना मी विनंती करेन, आणि ज्या खेळाडूंची आपण खऱ्या अर्थानं वाट पाहत आहात, वाट पाहू नका, कारण तुमच्याकडे ऑलरेडी आम्ही एक्स्ट्रा प्लेअर, प्रत्येकी संघामध्ये 13 ते 14 खेळाडू आहेत. सो सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतोय. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग 2021 हे दुसरं पर्व तुमच्या समोर आहे. तिसऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्याला नक्कीच आता पाहायला मिळते. अंपायर्सना पुन्हा एकदा मी सूचना करेन, आपण सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. आणि आमचे चंदू दादा, आपण थोडासा वॉल्यूम इन्क्रीज करा. 1 पॉईंट बेस आणि वॉल्यूम देखील इन्क्रीज करायचा आपण. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. यस, थँक्यू. सामन्याला सुरुवात करायची आहे. आयोजकांच्या सूचना येतात, त्या सूचनांचं आपण पालन करा. अंपायर्सना मी खास करून ही सूचना करेन, आपण सामन्याला लगेचच सुरुवात करा. तिसरा दिवस आपण अनुभवतो या स्पर्धेचा पहिला सामना पर11 डोंबिवलीच्या विरोधात श्लोक 11 खार्डीमध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकला श्लोक 11 खार्डीने, आणि त्यांचा निर्णय आहे तो फिल्डिंग करण्याचा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नोदंती प्रचोदया, तन्नोदंती प्रचोदयात. कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी आपण हिंदू संस्कृतीनुसार गणपती बाप्पाचं पूजन करतो. त्या गणराला साकडं घालतोय. स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होते. कोणत्याही प्रकारचं गाळबोट या स्पर्धेला लागू देऊ नको. कोणत्याही प्रकारची इजा कोणत्या खेळाडूला होऊ देऊ नको, आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू दे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून मी करण काळन या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करण्यास सुरुवात करतो. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित या ग्रामीण प्रीमियर लीग 2021च्या दुसऱ्या पर्वामध्ये सामन्याला आता सुरुवात होईल. हे दोन्ही संघ, आज 4 संघ एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात. पहिलीच लढत पर11 डोंबिवलीमध्ये, ज्या संघाचे संघनायक आपण बघितले ते म्हणजेच गोरख मांगरुलकर, आणि लीड करत असताना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील खऱ्या अर्थाने या संघाला नाणेफेकीचा कौल त्यांनी गमावला. बॅटिंग त्यांना करावी लागते. आघाडीला आपण बघतोय ऋतिक पाटील आणि समीर भोईर या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील निळजेच हे क्रीडांगण, आणि या क्रीडांगणावरती सुरू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम तिसऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. पर्व दुसरी या स्पर्धेचं गतवर्षी देखील आपण ही स्पर्धा अनुभवली, आणि गतवर्षी मात्र 80-11 दातिवली जो प्रमोदजी मळवी साहेब यांचा संघ आहे, त्या संघाने या स्पर्धेचं पहिलं पर्व आपल्या नावावरती केलं. आणि दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा 12 संघ एकंदरीत तुमच्या समोर आहे. 12 संघ आपण बघितले. वीर 11 हेदुटणे, मीर 11 वसार, रयांश 11 काटे, शांतिरत्न 11 काटे, नमन सोहान 11 डायगर, सोम 11 दातिवली, नक्ष 11 घारिवली, पर 11 डोंबिवली, आदित्य 11 काटे, दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली, श्लोक 11 खार्डी आणि अंश 11 दातिवली. अंपायरचा ग्रीन सिग्नल आता येतो, आणि होते ती या सामन्याला सुरुवात. नाणेफेकीचा कौल जिंकून श्लोक 11 खार्डी आदरणीय दिनेश शेठ पाटील यांचा संघ. पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज संदेश मात्रे. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हा पहिला चेंडू 10 वाजता बरोबर पडतोय. वपिश ऑन साइडला उचलला हवेमध्ये, मिड विकेटला हा चेंडू, आणि या तिसऱ्या दिवसाची सुरुवात हा पहिला षटकार.
बात करतात. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला मिडविकेटला. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक होते, आता ते बरोबर मिडविकेटला सरकतात आणि दुसऱ्या बाजूने तुम्हाला पाहायला मिळेल ते एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, फुलर लेंथ हा चेंडू आपण बघितला. बाहेर जास्त अंपायरचा इशारा आला, व्हाईट बॉल. पॉवर प्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मोठी देसाईचे आहेत गोलंदाज संदेश म्हात्रे. गतवर्षी रबर बॉल क्रिकेटमध्ये नाविन्यपूर्ण यश त्याने मिळवलं आणि टेनिस बॉल क्रिकेटचे हे हंगाम भरपूर चांगल्या रीतीने तो पाहायला मिळतो गोलंदाजी करत असताना. परंतु त्याच्या अगेन्स्ट ऋतिक पाटीलने षटकाराने सुरुवात. टप्पा पडला त्या ठिकाणी दाखवतात ते ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच आता मिस झाले. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आहे, शॉर्ट कव्हर पॉइंट. फ्लाइंग स्लीप सध्या तुम्हाला पाहायला मिळेल तैनात करण्यात येते. थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये आणि त्यासोबत आहे ते शॉर्ट स्क्वेअर लेग. मिड ऑन आतमध्ये आहे संदेश. लेफ्ट केलाय चेंडूला, टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू आपण बघितला निघून गेला सरळ रेषेमध्ये. अनुमान या ठिकाणी चुकीचा पाहायला मिळाला फलंदाजाचा. लेफ्ट करण्याचा प्रयत्न चुकीचा या ठिकाणी नक्कीच ठरला तो ऋतिकचा. निर्धाव चेंडू आपण बघतो. लॉक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग लीडिंग एज मध्ये हा चेंडू शॉर्ट कव्हरला. सागर चेंडू खाली कॅच घेतली आणि विकेटचं पतन. पहिला धक्का बॅटिंग करणार सुरेशजी वाडकर यांचा आवाज आपण नक्कीच ऐकला. चंद्रकांत फुटाणे आणि जेव्हा जेव्हा आपल्याला पाहायला मिळतात असे मराठी संगीत, मराठी गाणी नक्कीच त्यांच्या माध्यमातून पेश केली जातात. गणरायाचं हे संगीत आपण नक्कीच ऐकलं. पहिला धक्का बसला श्री गणेशा झाला तो विकेटचा. खऱ्या अर्थानं ज्या ऋतिकने षटकाराने या डावाची सुरुवात केली होती तो ऋतिक आता बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत ते निलेश पाटील. ज्युनियर ऑलराऊंडर आहे या संघाचा. कवसा गावाला ते बिलॉंग करतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय समीर भोईर. संदेश पुढचा चेंडू ऑन साइड लावेमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला चेंडू क्लिअर करेल. परफेक्ट टायमिंग, लॉंग ऑन सीमा पार, षटकार. करण्यात आलं. पॉवर प्ले सुरू आहे, मिड ऑन आतमध्ये आहे आणि त्याचाच फायदा या ठिकाणी नक्कीच घेण्यात येतो. संदेश शफल झाले, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेऊन हा चेंडू थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि षटकाराचं प्रत्युत्तर संदेशने लगेचच दिलंय. थर्ड मॅनला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक, सुंदर झेल त्याने टिपलाय आणि दुसऱ्या विकेटचं पतन. धावफलक, धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 13. च्या माध्यमातून दोन्ही संघांसाठी सूचना आहे. बघा, जेव्हा चेंडू बाउंड्री लाईनला जाईल, षटकाला जाईल, चौकार जाईल, तिथून चेंडू डायरेक्टली शक्यतो गोलंदाजाकडे द्या, कारण आउटफील्डला अजूनही ड्यू आहे.
त्यामुळे चेंडू ओलावतोय, खराब होतोय. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही सूचना आहे, दोन्ही संघांसाठी हे फायद्याचं आहे. त्यामुळे ही सूचना लक्षात ठेवा, जेव्हा बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जाईल, चौकार षटकार जाईल, तो चेंडू डायरेक्टली तुम्ही गोलंदाजाकडे द्या, खाली जमिनीसगत घरंगळत देऊ नका प्लीज. आणि मी विनंती करेन धनंजय चाळके सर, आपला प्रतिनिधी आपण पाठवायचा, अंपायर त्या ठिकाणी चुन्याची मागणी करताय. पहिलं षटक संपन्न झालं. पॉवर प्लेमध्ये आपण बघितले 2 गडी बाद झाले, ज्या दोन्ही फलंदाजांनी षटकाराने आपल्या स्वतःच्या डावाची ऋतिकने तर या डावाची सुरुवात केली, कारण पहिला चेंडू त्याने फेस केला होता. 6 धावसंख्येचं योगदान त्याने दिलं आणि समीर देखील बाद झाला. दुसरं षटक, पहिला चेंडू ड्राईव्ह करतात, फ्रंट फुटला येत असताना क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा चेंडू स्ट्रायकिंग एंडला फेकी होत्या. सिंगल या ठिकाणी आपण बघितले आणि या सिंगलने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते 14 वरती. निलेश पाटील जे कौसाचे आहेत आणि लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूकडे. फ्रंट फुटला येत असताना चांगल्या पद्धतीनं बॅटवरती मिडल केलं आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये या ठिकाणी ड्राईव्ह करत असताना 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये, तो रोहित म्हात्रे. स्ट्रायकिंग एंडला आता असतील आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय पॉवर प्लेचं हे दुसरं षटक, ज्यामध्ये गोलंदाज अरविंद पाटील, मॅन फ्रॉम वडवली. डीपमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन. डीपमध्ये आहे ते स्क्वेअर लेग आणि डीपमध्ये आहे ते एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑन आणि मिड ऑफ दोन्ही क्षेत्ररक्षक आतमध्ये आहेत. तट या सर्कलच्या राऊंड द विकेटने पुढचा चेंडू घेऊन फुलर लेंथ त्या ठिकाणी स्वीप करतात. डीपमध्ये हा चेंडू मिड विकेटला सागर भरपूर वेगाने एकाच हाताने उचलला चेंडूला स्ट्रायकिंग एंडला फेकी करतात. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा घेण्याचा अवधी होता आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलंय ते 16 वरती. 16 रन्स. सुरुवात आपण बघितली तर पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 13. दोन्ही ज्या फलंदाजाने षटकाराने डावाची सुरुवात केली होती वैयक्तिक, तो समीर भोईर आणि त्यासोबत ऋतिक पाटील बाद झालेला असताना निलेश आणि रोहित या डावाला पुढे नेत आहेत. चेंज ऑफ पेस होता, डाऊन दी ग्राउंड, मिड ऑन आतमध्ये आहे आणि मिड ऑनच्या आतमधून वरतून हा चेंडू चाललाय, तो लॉंग ऑन सीमा पार, हा चौकार. मिड ऑन आणि मिड ऑफ सरळ बॅटने या ठिकाणी लॉफ्ट करण्यात आलं या चेंडूला. फ्रंट लेग पुढे आणलं बरंचसं आणि चेंडूच्या लेंथपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर मिड ऑनच्या वरतून हा चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार करत असताना आपण बघितलाय. चौकाराच्या सहाय्यानं धावफलक आपण बघतोय 20 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आता जाता येतं मिड ऑनच्या दरम्यान त्या ठिकाणी केजू मुंडे. फाईन लेग आतमध्ये आहे, थर्ड मॅन त्यासोबत तुम्हाला पाहायला मिळेल ते बॅकवर्ड गली आणि शॉर्ट कव्हरमध्ये हा चेंडू फाईन लेगला राहुल चौधरी त्या ठिकाणी पोहोचले, त्यांच्या हातामध्ये हा चेंडू आणि आणखी एक विकेटचं पतन. 20 वरती तिसरा धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या परी 11 डोंबिवली या संघाला. सॉफ्ट या ठिकाणी त्यांना ऑन साईडला चेंडूला वळवायचं होतं. टप्पा पडल्यानंतर जी अपेक्षा होती फलंदाजाची, त्या अपेक्षापेक्षा जास्त चेंडूने उसळी घेतली आणि बॅटची वरची कडा घेऊन तो बिहाइंड द विकेट फाईन लेगला राहुल चौधरी यांच्या हातामध्ये चेंडू विसवला. तिसऱ्या विकेटचं पतन. 20 वरती तिसरा धक्का लागला. मैदानाच्या आतमध्ये येतात 5व्या क्रमांकावरती विकास पाटील, मॅन फ्रॉम देसाई. देसाई गावाचा हा यंगस्टर आज ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये प्रतिनिधित्व करतोय परी 11 डोंबिवलीचं. आदरणीय श्री चंदनजी भगत साहेब यांचा हा संघ आपण बघतोय, तो परी 11 डोंबिवली. ऑन साईडला ठिकाणी उकळण्याचा प्रयत्न, रायझिंग डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू भरपूर टेक ऑफ झाला, उसळी घेत असताना पाहायला मिळाला आणि त्याच कारणासह या ठिकाणी बीट झाले स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच विकास पाटील. प्रत्येकी फलंदाज आल्यानंतर प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. रणनीती कुठेतरी पॅव्हेलियनमध्ये बनवली जाते आणि तिलाच इम्प्लिमेंट करत असताना पाहायला मिळत आहेत हे फलंदाज. कमी गती होती हवेमध्ये, हा चेंडू गॅपमध्ये पडेल का? क्षेत्ररक्षक पोहोचलाय, खूप चांगला झेल. शॉर्ट कव्हरच्या दरम्यान त्या ठिकाणी पाहायला मिळाला, तो मयूर देवकर त्याने टिपलाय आणि बाद होतोय तो फलंदाज विकास पाटील. 4था धक्का.
आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितले तर 2 विकेट मिळवले अरविंद पाटील यांनी आणि फक्त धावा खर्च केलेल्या आहेत त्या 7. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कारण पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकामध्ये आपण संदेशला बघितलं, त्याने संदेशने देखील नक्कीच 2 विकेट मिळवले होते आणि दुसरा गोलंदाज आपण जो बघितला अरविंद पाटील, त्याने देखील 2 विकेट मिळवलेले आहेत. टॉप ऑर्डर पूर्णपणे आता निकामी झालेले आहे. मिडल ऑर्डरमध्ये आपण बघतोय जो निलेश तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला आता 6व्या क्रमांकावरती आलेला आहे तो विराज मुंडे. दोन्ही आता बघू शकाल यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये आहेत. विराज जो आगासन गावाला बिलॉंग करतोय सध्या, परिलेवन डोंबिवलीसाठी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आता या दोघांकडूनही असेल. दोन्ही फलंदाज, भागीदारीची गरज आहे, पार्टनरशिपची गरज आहे. पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली नाही. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. ऋतिकने 6 धावसंख्येचं योगदान दिलं, समीर 6 धावसंख्येचं योगदान देऊन माघारी परतला आणि रोहितने देखील 6 धावसंख्येचं योगदान दिलंय, तर विकास मात्र शून्यावरती बाद झाला. तिसरं षटक आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतोय, जलदगती गोलंदाज केजू मुंडे. बॅकफुटला आले ऑन द टोस या ठिकाणी, फक्त दिशा दिली, स्टिअर करत असताना पाहायला मिळाले. शॉर्ट कव्हरच्या दरम्यान डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, तो देखील हुकला. डीपमधून बॅकअप आलं ते मिड विकेटवरून. जयेश त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सिंगल या ठिकाणी आपण बघितले आणि या सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 21 वरती. 21 संतपणे सुरुवात कुठेतरी 13 धावसंख्येने केली होती. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट जरी गेले असले आणि त्याच पद्धतीनं अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाले ते परिलेवन डोंबिवलीचे फलंदाज, परंतु नक्कीच आता 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. निलेश पाटील आणि निलेशसाठी ऑनसाईडला 3 क्षेत्ररक्षक, डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि आहे ते लॉंग ऑन. केजू राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला उचललाय स्लॉट मध्ये हा चेंडू आणि या प्लॉटच्या बाहेर मिड विकेट सीमा पार. जीपीएल षटकार. जसा आला चेंडू आणि त्याला पाठवलं ते मिड विकेटच्या वरतून, षटकार आणि धाव फलक जाऊन पोहोचले ते 27. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि त्या वेगाचा फायदा आता फलंदाज देखील घेत असताना पाहायला मिळाले. निलेश पाटील डावखोर आताचा फलंदाज आहे. डावाची सुरुवात आपण जर बघितली, क्लासिकल एक्स्ट्रा कव्हर आपण त्याच्या माध्यमातून बघितला सिंगल आणि त्यानंतर आता तिसऱ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळाली आणि केजूच्या वरती आक्रमण षटकाराने आपण बघितली तर सुरुवात आता तो नक्कीच करत आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलेला आहे. विराजने खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर या षटकाची सुरुवात केली. मिड विकेटला आता निलेशने पाठवलं ते चेंडूला. चेंडूची चाच पडताळणी करण्यात येते त्या ठिकाणी. सकाळचं सत्र आहे, ड्यू फॅक्टर भरपूर ग्रास गवत तुम्हाला पाहायला मिळेल क्रीडांगणामध्ये आणि खेळपट्टी देखील जो मॉइश्चर आहे त्याचा फायदा कुठेतरी घेण्याचा प्रयत्न श्लोक 11 खाडीचा कॅप्टनचा होता. नाणेफेकीचा कौल जिंकून त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 2 षटकं धावा आपण बघितलं 2 षटकांमध्ये, त्या म्हणजेच 20 आणि 4 गडी बाद झाले. तिसरं षटक सध्या केजूचं प्रगतीपथावर असताना. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडलाय ऑफ स्टंपचा, थोडा बाहेर होता हा चेंडू, रेषेपर्यंत पोहोचू शकले नाही त्या ठिकाणी. हलकसं शफल होऊन ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता तो फलंदाज निलेश पाटील यांचा. निर्धाव चेंडू आपण बघतो आणि 1 फॉर दी ओव्हर त्या ठिकाणी. वॉर्निंग देखील आता गोलंदाजाला देण्यात आलेली आहे. पहिला बाउन्सर षटकामधला हाताळण्यात येतोय तो केजू कडून. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे, डीपमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ते डीपमध्ये कव्हर आणि आहे ते लॉंग ऑफ. केजू हवेमध्ये खेळलेत, कव्हर्समध्ये जो क्षेत्ररक्षक आतमध्ये राहुल, कॅच ड्रॉप. कॅच घेणं भरपूर गरजेचं होतं कारण निलेशने एका बाजूने या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला. षटकार केजूच्या अगेन्स्ट आला होता आणि केजूने प्रयत्न चांगले केले. या अगोदरचा चेंडू आपण बघितला बाउन्सर तो निर्धाव आणि आता नक्कीच गवसले होते. कव्हर्सच्या दरम्यान राहुलकडे संधी होती कॅच घेण्याची, ती संधी गमावली आणि जीवदान आपण बघतोय
निलेश पाटीलला. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती 28. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आता येत आहेत. उजव्या हाताचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला ते म्हणजेच विराज मुंडे. दोन्ही एकाच गावातील खेळाडू आहेत, गोलंदाज आणि फलंदाज. केजूच्या अगेन्स्ट विराज. आखो टप्प्याचा चेंडू ऑन साईडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बाउन्स खेळपट्टीमधून नक्कीच पाहायला मिळाला या चेंडूमध्ये. आणि स्वतःवरती नाराज होते त्या ठिकाणी विराज, कारण ऑन साईडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता त्यांचा, तो प्रयत्न फसतोय आणि हा चेंडू निर्धाव. आता या षटकामधला शेवटचा चेंडू फक्त शिल्लक. धावसंख्या आतापर्यंत 28. ऑन साईडला वळवलाय, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटला जयेश पोहोचलाय. त्या ठिकाणी बॉडीचा बॅलन्स गमावला होता जयेशने, खाली बसले होते, स्ट्रायकिंग एंडला फेकी झाली आणि तोपर्यंत मिळत आहेत त्या वेगाने या ठिकाणी 2 धावा. षटक तिसरं संपन्न होत आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करणारा परी11 डोंबिवली जाऊन पोहोचलाय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 या आकड्यावरती. पाहायला मिळते 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि निलेश जे भोईर आहेत या अगोदर नक्कीच आमच्याकडून पाटील असा नामोल्लेख करण्यात आला, कारण इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. प्लेइंग 11मध्ये निलेश पाटील असं लिहिण्यात आलेलं आहे, त्याच कारणास्तव आम्ही निलेशचं सरनेम खऱ्या अर्थानं भोईर आहे. धावफलक आपण बघतोय 30 वरती 3 षटकांचा खेळ संपन्न. पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये आल्या त्या 13 2 गडी बाद. दुसरं षटक राहिलं ते म्हणजेच 7 धावसंख्येचं, ज्यामध्ये गडी बाद झाले होते 2 आणि तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. या षटकामध्ये आपण जर बघितलं एकही विकेट मिळाली नाही, खऱ्या अर्थानं केजूला संधी नक्कीच होती. कव्हर्समध्ये त्या ठिकाणी गवसले होते ते निलेश भोईर आणि या ठिकाणी नक्कीच आपण बघितलं तर राहुल कोडेने एक छोटीशी मिस्टेक झाली, कॅच ड्रॉप झाली आणि आता या कॅचचा फायदा ड्रॉप झाल्यानंतर कितपत उचलला जाईल निलेशकडून, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आलेल्या आहेत. 4 चेंडूंचा सामना करत असताना आपण बघतोय त्या 9, तर दुसऱ्या बाजूला विराजने सामना केलेला आहे तो 3 चेंडूंचा आणि त्याच्या बॅटमधून देखील आलेल्या आहेत त्या 3 धावा. ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी या स्पर्धेला ग्लोबल करते. बहुचर्चित अशी ही स्पर्धा ग्रामीण प्रीमियर लीग आणि या स्पर्धेला आपण घर बसल्या देखील नक्कीच बघू शकता. GTC या वाहिनीद्वारे ऑनलाईन जे प्रेक्षक जुळलेले आहेत त्या सर्वांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या पहिल्या सामन्यामध्ये. दुसरं पर्व या स्पर्धेचा आणि आजचा तिसरा दिवस. पहिला सामना परी11 डोंबिवलीच्या विरोधात श्लोक 11 खार्डीमध्ये. षटक क्रमांक 4 आणि फिरकीपटू येत आहेत आजचे या ठिकाणी. गोलंदाज त्या ठिकाणी हितेश भोईर, ऑर्थोडॉक्स लॉंगॉनमध्ये सागर. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न करत होते या ठिकाणी, जास्त बाहेर आणि अंपायरचा इशारा आलाय तो व्हाईट बॉल. दुसऱ्या बाजूला आपण बघतो SP सुभाष पाटील सर. हे 2 ऑफिशियल अंपायर सध्या तुम्हाला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि ज्यांचं नुकतंच आगमन झालं त्यांचा संघ देखील पुढच्या लढतीमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. सोम11 दातिवलीचे पुरस्कर्ते या ठिकाणी मोतीरामजी दळवी साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग 20-21 या दुसऱ्या पर्वामध्ये. 34 वरती धावफलक. स्ट्रायकिंग एंडला आता आहेत ते म्हणजेच विराज मुंडे. ऑन साईडला खेचला हवेमध्ये हा चेंडू, मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पोहोचलाय, त्याचा वाक्या बाहेर, मिड विकेट सीमा पार, षटकार.
अगोदर आपण बघितले 4 गडी बाद झाले आणि 5व्या विकेटसाठी आतापर्यंत 20 धावसंख्येची पार्टनरशिप पाहायला मिळते. 7 वरती पहिला धक्का बसला होता, 13 वरती दुसरा बसला, 20 वरती तिसरा आणि 20 वरती चौथा देखील बसला. आणि आता या 5व्या विकेटसाठी खऱ्या अर्थानं हे दोन्ही फलंदाज त्यांच्या संघाचा डाव सावरत असताना 20 रनची आतापर्यंत पार्टनरशिप करतायत. पदराली त्या आणि या ठिकाणी दुविधा मनस्थिती पाहायला मिळाली. फ्रंट फूटला गेले, त्यानंतर बॅकफूट, पुन्हा एकदा फ्रंट फूट आणि अखेर तो चेंडू टप्पा पडल्यानंतर त्याला मिस करून गेला तो विकेट किपरचा हातामध्ये. यष्टानं खेटून आहेत मयूर दातीलकर जे कॅप्टन आहेत या संघाचे. ऑफ साईडला उचललाय आणि हा देखील चेंडू जाईल तो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. GPL सिक्सर. जाऊन पोहोचले ते 46 वरती. हे षटक जर आपण बघितलं तर 2 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. एक व्हाईट बॉल, एक सिंगल, एक दुहेरी धाव आणि एक निर्धाव चेंडू. सो अजून एका चेंडूचा खेळ या षटकामधला शिल्लक आहे आणि षटक आतापर्यंत आपण बघतोय राहिलंय. लेग बायची एक सिंगल देखील आपण नक्कीच बघितलेली आहे. या षटकामधला शेवटचा चेंडू अमोल काळे ऑन साईडला हुक करतायत आणि आणखी एक दैदिप्यमान स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. लागोपाठचा दुसरा 4 षटक. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी आहे. सो जो तुमचा राखीव खेळाडू आहे तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल. आणि 4 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण बघितली जाऊन पोहोचली ती बॅटिंग करत असताना पर-11 डोंबिवलीची ती म्हणजेच 52 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा आपण बघितल्या तर 21 येतात. ज्या षटकामध्ये आपण 3 षटकार बघितले विराज मुंडेच्या बॅटमधून, एक दुहेरी धाव आणि एक लेग बायची सिंगल आणि एक व्हाईट बॉल देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. सो एकंदरीत आपण बघतोय धावसंख्या आपण बघतोय ती 52 वर की दुहेरी भूमिका आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. प्रसाद परब सर या पहिल्याच सामन्यामध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये देखील आहेत आणि त्याचबरोबर राजीव दी चौधरी तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या या पहिल्या सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत आमचे आणि आमचे ऑनलाईन स्कोरर गणेश देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. संदेश सेकंड स्पेलमध्ये येतात ज्या संदेशने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. धावा 13 खर्च करत असताना 2 महत्त्वपूर्ण विकेट आघाडीचे दोन्ही गॅप मध्ये खेळतात. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार षटकार. चेंडू पाहायला मिळाला आणि एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे त्याचा वरतून त्या ठिकाणी एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर डायरेक्ट हा चेंडू पडला. 6ने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय ते 68 वरती धावफलक. 5वं षटक प्रगतीपथावर असताना संदेश सेकंड स्पेलमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्या अगेन्स्ट आता धावा देखील येत असताना आपण बघतोय. आखो टप्प्याच्या ऑन साईडला पूल करता स्क्वेअर लेगला भरपूर वेगाने आला क्षेत्ररक्षक. प्रयत्न भरपूर चांगले परंतु प्रयत्नांना अपयश. त्यांना भेदून हा चेंडू स्क्वेअर लेग सीमा पार चौकार.
तर 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतो आणि 5 षटकांमध्ये धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 72 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 13 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आपण धावसंख्या बघितली 20 वरती पोहोचली. त्यानंतर आपण बघितली तर 30 वरती 3 षटकांमध्ये सरासरी आपण 10ची बघितली आणि त्यानंतर चौथं षटक ज्यामध्ये आल्या त्या एकंदरीत 22 धावा आणि धावफलक 52 वरती पोहोचला आणि त्यानंतर या षटकामध्ये देखील येत आहेत त्या म्हणजेच एकंदरीत 20 धावा आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 72 वरती. 14.40 ची सरासरी गाठली आहे. आखो टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेत असताना पाहायला मिळाला बाहेरच्या बाजूने. नॅचरल अँगलने पाहायला मिळाला गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने जो डावखुर आताच्या फलंदाजासाठी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने चेंडू वळण घेत असताना पाहायला मिळाला. बाउन्सर होता देखील. पहिला चेंडू आपण बघितला गोलंदाज केजू मुंड्यांचा स्लॉगमध्ये गोलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग एंडला विक्रांत पाटील आहेत आणि फ्रॉम चोळेगाव. ऑन साइडला वळवलाय कॅप मध्ये खेळता स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सोम 11 दातिवली आणि दीपक दादा प्रतिष्ठान. पिच होता स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सरळ बॅटने लॉफ्ट केलाय साइड स्क्रीन वरती हा चेंडू धडक मारतोय. ओव्हर टू बॉलर एट ग्रेट 6. केजू राऊंड द विकेटने स्लॉट मध्ये आधी खेळ चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हरचा वरतून आता चाललाय सीमा पार. लागोपाठचा दुसरा बहारदार धमाकेदार षटकार. षटकारांमध्ये विक्रांत पाटीलचं बॉटम हँड किती स्ट्रॉंग आहे हे आपण नक्कीच बघितलं. शेवटच्या षटकामध्ये त्याला चान्स मिळाले आणि त्या शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत वसूल करतोय त्या 16 धावा. ऑन साइडला या ठिकाणी खेस आहेत कॅपमध्ये खेळलेले होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले लॉंग ऑन वरून. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दरम्यान स्ट्रायकिंग एंडला फेक होते विक्रांत भरपूर वेगाने स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 90 या आकड्यावरती. 90 गाठले 90 गाठले या ठिकाणी आपण बघतोय बॅटिंग करणाऱ्या परी 11 डोंबिवली. नाणेफेकीचा गौल जरी त्यांनी गमावला असेल खेळपट्टीवरती मॉइश्चरचं विकेट थोडीशी ओलसर नक्कीच पाहायला मिळाली. त्याचा फायदा गोलंदाजांनी कुठेतरी घेण्याऐवजी या ठिकाणी फलंदाज देखील खूप चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळाले. पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत 90 चेंडू शिल्लक आहे तो अखेरचा. हवेमध्ये या ठिकाणी गॅप मध्ये खेळतायत आणखी एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमा पार जातोय. चौकारणीशी या डावाची समाप्ती होते. अर्थातच 6 षटकांचा खेळ संपला आणि श्लोक 11 खार्डीच्या विरोधात बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये परी 11 डोंबिवलीने धावसंख्या गाठली आहे 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ती म्हणजेच 94. 94 लॉस ऑफ फॉर दी 5th विकेट आफ्टर 6 ओव्हर. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच ज्या वेबसाईटचं अनावरण करण्यात आलं एक फॅन्टेसी लीग अर्थातच ती वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळते www.my11stars.in आणि जी वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळते काटेचे आपले अजयजी पाटील यांची. ड्रीम 11 ॲप आहे ज्या माध्यमातून आपण नक्कीच आपल्या स्किल ज्या असतात घर बसल्या आपण पैसे लावून आपली टीम बनवतो. 2 जे संघ असतात तर 2 संघांच्या माध्यमातून आपण 11 खेळाडू निवडतो आणि आपली स्वतःची टीम बनवतो ज्यामध्ये आपल्याला प्रत्येकी खेळाडू जो रन बनवत असतो फलंदाज विकेट त्यासोबत कॅच असेल आणि
या सर्वांचे तुम्हाला पॉईंट्स मिळत जातात आणि जो मात्र सर्वात जास्त पॉईंट्स ज्या टीमचे बनतात त्याला सामन्यानंतर प्राईज देखील मिळतं. ड्रीम इलेव्हनच्या माध्यमातून आपण नक्कीच या अगोदर खेळले असाल, परंतु ग्रामीणच्या माध्यमातून देखील ही वेबसाईट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहेत. याच स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये त्या वेबसाईटचं अनावरण करण्यात आलं. ते म्हणजेच www.my11stars.in. फिल्डिंग लगेचच सजवायची आहे. अगोदरच पहिला सामना उशिराने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. फिल्डिंग करणारा आता संघ असेल तो म्हणजेच पर11 डोंबिवली. आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आयोजकांच्या सूचना येतात कारण आजचा तिसरा दिवस वेळेच्या बाबतीत आम्हाला या ठिकाणी वारंवार सूचना कराव्या लागतात. त्या सर्व सूचनांचं आपण पालन करा हीच पुन्हा एकदा मी विनंती करेन सर्व संघांना. फुलशिडात असेल ती म्हणजेच सोम 11 दातिवली आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात असेल तो संघ म्हणजेच दीपक दादा प्रतिष्ठान. एका बाजूला सोम 11 दातिवलीचे पुरस्कर्ते तुम्हाला पाहायला मिळतील ते म्हणजेच मोतीरामजी दळवी आणि दुसऱ्या बाजूला दीपक दादा प्रतिष्ठानचे पुरस्कर्ते तुम्हाला पाहायला मिळतील ते म्हणजेच नांदिवलीचे आपले महेंद्रजी म्हात्रे. त्यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळेल. चारही संघ आजच्या दिवसामध्ये खेळतात त्या सर्वांसाठी आम्ही ताकीद नक्कीच देतो. वेळेच्या संदर्भात आम्हाला सहकार्य करा आणि वेळेचं भान राखून जी 6 षटकं तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायची आहेत 30 मिनिटांचा प्रत्येकी संघाकडे अवधी असेल एका सत्रासाठी. लक्षात आपण बघतो असेल बॅटिंग करणाऱ्या श्लोक 11 खाडी या संघासमोर ते म्हणजेच 95 धावसंख्येचं आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी आता या 95 धावसंख्येचा पाठलाग करण्यात येईल. आघाडीची जोडी स्वतः संघनायक श्लोक 11 खाडी समोर दातिलकर आणि त्यांच्यासमोर तुम्हाला पाहायला मिळतात ते जयेश म्हात्रे येतात जे आहेत दातिवलीचे. आणि आता दुसऱ्या बाजूने कशा पद्धतीने रणनीती या ठिकाणी बनवली असेल प्रमोदजी म्हात्रे यांनी. संघ तुम्हाला पाहायला मिळेल पर11 खाडी. आणि जशी या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल ऐकूयात आपण पुन्हा एकदा येत आहेत मायक्रोफोनवरती प्रसादजी परब सर या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हॅलो 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 थँक्यू सो मच करण. पहिल्याच सामन्यात एक जबरदस्त गडूर झेप घेतली होती पर11 डोंबिवली या संघाने. 3 षटकापर्यंत फक्त 30च धावा धावफल करत होत्या 10ची सरासरी. पण नंतर मात्र ज्याप्रमाणे 4थं षटक 5वं षटक आणि 6वं षटक म्हणजे 4थ्या षटकात आल्या त्या तब्बल 22 धावा. एक मात्र धाव त्यामध्ये लेगबाईची होती त्यामुळे 21 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. त्यानंतर आपण पहिलं षटक हाताळले ते संदेशने त्या षटकातसुद्धा 20 धावा खर्च केल्या आणि निर्णायक षटकात केजूने 22 धावा खर्च केल्या. आणि मागच्या 3 षटकामध्ये जवळजवळ 60च्या पलीकडे धावा कुठल्या गेल्या आणि म्हणूनच धावसंख्या अत्यंत वेगाने पुढे सरकली. आणि खास करून कौतुक व्हायला हवं ते म्हणजेच विक्रांत पाटील विराज खास करून विराज मुंडे ज्याप्रमाणे अटॅक केलं जबरदस्त बॅटिंग केली. टेम्परामेंट इनिंगसुद्धा पाहायला मिळाली. त्याने विकेटसुद्धा सांभाळली आणि नॉट आउट त्याने मात्र आपल्या संघासाठी 21 धावांचं योगदान दिलं 8 चेंडूमध्ये. त्यांनी विक्रांतने अत्यंत जलद खेळी केली 6 चेंडू त्याने 22 धावांचं योगदान दिलं आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 94 आहे धावसंख्येवर. आणि 95 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलेलं आहे ते श्लोक 11 खार्डी या संघासमोर. बघा पहिल्या इनिंगमध्ये आतापर्यंत आपण जी 10 मिनिटं आणि बरोबर 10 वाजता बरोबर सामना सुरू झाला आणि 10:35 म्हणजे 35 मिनिटं तुम्ही घेतली आहेत. आम्हाला तेवढा एक्सपेक्ट नाही आहे 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं कंप्लीट करायचीच आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा. तर पुढच्या सामन्यात तुम्ही पाहू शकाल दीपक दादा प्रतिष्ठान या संघाचे संघ मालक महेंद्र म्हात्रे यांचे आगमन होते. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांचा अपोनंट संघ आहे तो म्हणजे मोतीराम दळवी यांचा सोहम 11 दातिवली. ऑल द बेस्ट. सामना सुरू करूया. कपिलचा पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंडला जयेश आणि पहिला चेंडू फुल टॉस आहे स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर धमाका होतोय सीमारेषे बाहेर षटकार. ऋतिक पाटीलने षटकार ठोकला आणि इथे मात्र जयेश मात्र ठोकतोय तो षटकार आणि खातं उघडतोय. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे अवे फ्रॉम द बॉडी. बॅकफुट जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या डोक्यावरून. यष्टीच्या मागून ऋतिक लाऊड अपील करतोय पंचांकडे. पहिला चेंडू फुल टॉस नंतर गुड लेंथ. 2 चेंडू 2 व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू कपिल कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पुन्हा तो गुडलेनचा वापर. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका मिड विकेटला कोणी क्षेत्राच्या जवळपास नाही. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा चौकार.
कारण जर आपण 6 षटकांचा जेव्हा खेळ बघितला तर 15.66च्या गतीने तब्बल 94 धावा कुटण्यात आल्या. त्यामुळे कमीत कमी 16 धाव्यांची प्रतिषटकामागे गती राखावी लागेल ती फलंदाजी करत असताना श्लोक इलेव्हन खार्डी या संघाच्या फलंदाजांना. नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर दातीलकर, स्ट्रायकिंग एंडला जयेश. सुरुवात खूप चांगली केली आहे एखाद्या फिरकी रुंदाच्या विरुद्ध. खोदून काढला चेंडू, समोर एक्झिक्यूट केलाय, गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय, चेंडू हवेमध्ये आणि तो सुद्धा चेंडू जवळजवळ वन बाउन्स ओव्हर द रोप एक्झॅक्टली संगीत कक्षामध्ये आणि पंचांचा इशारा या चेंडूवर चौकार. षटकार जाईल, चौकार जाईल, शक्यतो गोलंदाजाकडे चेंडू डायरेक्ट द्या, कारण अजूनही ड्यू अजूनही मैदानावर आहे, ओलावा मैदानावर आहे, त्यामुळे चेंडू खराब होऊ शकतो. आणि पहिल्यासुद्धा तुम्हाला हे चित्र बघायला मिळालं आहे बऱ्याच वेळा. सुरुवात चांगली झाली आहे, देखणी झाली, आक्रमक झाली आहे, सुसज्ज झाली आहे. आपल्या संघासाठी एक फ्लाइंग स्टार्ट दिला आहे पॉवर प्लेमध्ये, तो म्हणजे फलंदाज जयेशने. आणि आतापर्यंत एक षटकार आणि 2 चौकारच्या मैदानी वैयक्तिक धावा कुठल्यात त्या 14 आणि संघाची सुद्धा धावसंख्या आहे ती 14. चला टॉससाठी यायचं आहे. सोम इलेव्हन दातिवली. स्लो रन चेंडू गतीमध्ये परिवर्तन, कव्हर सोडून एक्झिक्यूट केलाय निलेशच्या डोक्यावरून. निलेश पाठमोरा चेंडू तिथे कव्हर करतोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग. चला सोम इलेव्हन दातिवलीचे कॅप्टन आणि त्याचबरोबर दीपदत्ता प्रतिष्ठान संघाचे संघनायक दोघांनाही विनंती करतो की आपण टॉससाठी व्यासपीठावर या. चला जीत भोईरने रिपोर्ट करायचं आहे. जीत भोईर लवकरात लवकर या. दीपदत्ता प्रतिष्ठान संघाचा खेळाडू ऑलरेडी ते उपस्थित आहे. निर्णायक चेंडू शेवटचा येतो तो डॉट, निर्धाव चेंडू, पण तोपर्यंत चांगली धावगती राखली असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या अंकित झाली एकूण धावफलकावर ते म्हणजेच 16 धावा. 16 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर ऑफ कंप्लिशन. 16.00 असंच निश्चितच धावफलकावर टार्गेट ठेवायला लागेल प्रत्येक षटकामागे. 15.66च्या गतीने आतापर्यंत कुठल्यात त्या मैदानावर 94 धावा आणि 95 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे तो मैदानावर श्लोक इलेव्हन खार्डी या संघाकडून. चला कॅप्टन जास्त वेळ घेऊ नका, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं महत्त्वाचं आहे. पहिल्या षटकाकडे धावसंख्या का चांगली सुरुवात झाली जयेशकडून. निर्धाव जर चेंडूची जर आपण संख्या बघितली 2 चेंडू निर्धाव आहेत, त्यामध्ये 1 षटकार, 2 चौकार आणि 1 डबल अशा धावेनिशी मात्र धावा कुठल्या आतापर्यंत 16 धावा धावफलकावर. संघ तुम्ही बघत आहात म्हणजे पर इलेव्हन डोंबिवली एका बाजूने प्रमोद म्हात्रे, विक्रांत पाटील, ऋतिक पाटील, विकास पाटील, विराज मुंडे, निलेश पाटील, अविनाश भोईर, रोहित म्हात्रे, गोरख मांगरुळकर, कपिल पाटील, दीपक केणे, निलेश पाटील, समीर आणि सुमित संते जे खेळाडू आहेत एका बाजूने म्हणजेच परिलोन डोंबिवली या संघाचे. योगेश आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन झाले, मनपूर स्वागत योगेश. खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर ॲज अ स्कोरर. राजदीप सुद्धा खूप चांगली जबाबदारी पार पाडत आहेत आणि दोघांच्याही खांद्यावर पहिल्या सामन्याची जबाबदारी आहे. ॲज अ स्कोरर म्हणून ते काम पाहत आहेत. कोळेगावांकडून मात्र दुसरं षटक हाताळलं जाईल. या षटकात गोलंदाज निलेशचा वापर केला संघनायकाने. अप्रतिम परफॉर्मन्स मला आठवते घेसरच्या मैदानावर या खेळाडूचा पाहायला मिळाला. निलेश भोईर जो कौसाचा खेळाडू आहे. ओ स्लो रन चेंडू, पहिला चेंडू, अप्रतिम डिलेव्हरी. पुढे इन्व्हाइट करत असताना मयूर दातीलकर स्ट्राईक एंडला असल्यानंतर मात्र कसा चेंडू हाताळायला हवा याचं प्रथम खूप चांगलं उदाहरण दिलं पहिल्याच चेंडूवर ते गोलंदाज निलेश भोईरने. सुंदर चेंडू, थोडासा ओव्हरपिच होता, फलंदाज स्क्रीनच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या बॉडीपासून थोडंसं दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू टाकलाय आणि पहिला चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू हा सुद्धा तसा चेंडू, स्लो रन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलंय. धावचीची संधी आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. लाऊड अपील पंचांकडे धावचीसाठी. काय जबरदस्त रिफ्लेक्सेस पाहायला मिळत आहेत. एसटीच्या मागून किती वेगाने ऋतिक गेला चेंडूवर. चेंडू उचलला आणि ताबडतोब हिट केला तो स्टिकवर आणि पंचांकडे अपील केलाय. पण मयूर मात्र निश्चितच वेगाने मात्र पोहोचलाय तो नॉन स्ट्रायकिंग एंडला. एकदा तिथे कंप्लीट झाले, धावसंख्या एकने पुढे सरकली, अंकित झाले एकूण धावफलकावर त्या 17 धावा. स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच या षटकामध्ये जयेश.
पहिले 2 चेंडू अक्षरशः स्ट्रगल करायला भाग पाडलाय ते निलेश भोईरने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट निलेश. स्लोअर वन फास्टर चेंडू परफेक्ट यॉर्कर. यस इट इज. फलंदाज बाद होतोय LBWच्या स्वरूपामध्ये. परफेक्ट यॉर्कर. ब्लॉक होलचा चेंडू होता. टो क्रशर चेंडू. अजिबात संधी दिली नाही जयेशला बॅट उचलण्याची आणि पहिलाच धक्का पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो गोलंदाज निलेश भोईरने. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर येतो तो रवी. पुढच्या सामन्यात तुम्ही पाहू शकाल सोम 11 दातिवली विरुद्ध दीपदादा प्रतिष्ठान या दोन बलाढ्य संघांना. दोन्ही संघाचे संघ मालक एक्स क्रिकेटर आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. मोतीराम दळवी एका बाजूने महेंद्र म्हात्रे नांदिवलीचे. यांच्यामध्ये फाईट पाहायला मिळेल संघ मालकांमध्ये. तर बघायचं कॅप्टन म्हणून कोण इथे सज्ज राहते दोन्ही संघाचा. तर जीत बोल आय थिंक कॅप्टन आहे तो म्हणजेच सोम 11 दातिवली संघाचा. पुढचा चेंडू निलेशचा. रवीसाठी हा सुद्धा वेगवान चेंडूचं वेगवान उत्तर. ओव्हरपिच चेंडू होता आणि काय एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. चौकारामुळे धावसंख्या पुढे सरकली आहे. मला सांगतायत 21 धावा धाव फलकावर. 21 ऑन द बोर्ड. फास्टर चेंडू वेगवान उत्तर. पॅरल स्ट्रोक आहे, जास्त उंची नाहीये आणि चेंडू बघताय तुम्ही वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. ट्रान्सफर केलाय पूर्णपणे निश्चितचा गोलंदाजावर निलेशवर. ज्या निलेशने आता अप्रतिम गोलंदाजी केली. पहिले चेंडू अक्षरशः स्ट्रगल करायला भाग पाडलं ते म्हणजेच स्ट्रायकिंग एंडला मयूर असताना. नंतर मात्र वाटत जयेशचा ते मात्र अडसर दूर केला. पण नंतर मात्र तुम्ही वाटत काय उत्तर दिले ते रवी म्हात्रेने. एक चौकार आणि एक षटकार. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. थोडासा क्विक बाउन्स पाहायला मिळतोय आणि पंच सिग्नल करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बाउन्स आणि निश्चित म्हणे की पंच देतात निश्चित 1 बाउन्सचा कॉल तो गोलंदाजाला. 1 फॉर द ओव्हर. वाईट सोबत धावसंख्या अंकित होते. योगेश मला सांगतात 28 धावा अंकित झाले धावफलकावर. एक आघाडीच्या मोबाईलमध्ये पाठलाग सुरू आहे तो 95 धाव्यांचा या 6 षटकांमध्ये. अजूनही चांगला चेंडू. गुडलेनचा अप्रतिम वापर. यशीच्या मागे चूक. अजून एक खेळाडू तिथे मात्र बीट होतोय. चांगला बॅकअप येत आहे. एकच धाव कंप्लीट झाली या चेंडूवर आणि ती सुद्धा बाईकच्या स्वरूपामध्ये. पंच सिग्नल करतात निरंजन सावंत. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. या आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेक सुद्धा संपन्न करूया. दोन्ही कॅप्टन यायचं आहे. सोम 11 दातिवली विरुद्ध दीपदादा प्रतिष्ठान या दोन्ही संघाचे संघनायक त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. नाणेफेक संपन्न करणार आहोत आपण. महेंद्र माते सुद्धा उपस्थित आहेत जे मात्र संघ मालक आहेत म्हणजे दीपदादा प्रतिष्ठान या संघाचे. येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग पाहायला मिळेल. हरिश्चंद्र जाधव म्हणजे जे कुस्तीपटू आहेत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तर MTPL या क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही पहिला सामना बघणार आहात दीपदादा प्रतिष्ठान या संघाचा. आवर्जून ती क्रिकेट स्पर्धा बघा. पुणे नगर हायवेला ही क्रिकेट स्पर्धा कव्हर केली जाईल MTPL आणि पहिल्याच दिवशी पहिलाच सामना असेल तो दीपदादा प्रतिष्ठान या संघाचा आणि अनंत वाघ त्या संघाचा संघनायक आहे. वळी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे मात्र करण काळे सज्ज आहे आणि हरिश्चंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न केली जाईल.
तिसरा दिवस आणि हा दुसरा सामना तुमच्या समोर असेल तो म्हणजेच दीपक दादा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात संघ आहे तो सोहम इलेवन दातिवली. आमचे मान्यवर आदरणीय श्री हरिश्चंद्रजी जाधव साहेब कॉईंट स्पिन केला आणि कॉल आहे तो काटा अर्थातच काटा पडतो आणि नाणेफेकीचा कौल जिंकला आहे तो विशाल मात्रेचे कॅप्टन आहे दीपक दादा प्रतिष्ठानचे. मान्यवरांना विनंती करेन आपण असं नसतं सामना देखील सुरू आहे. एवढंच विचारेन की निर्णय काय आपला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे आपला. अभिनंदन आणि त्यासोबत शुभेच्छा असेल या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या कॅप्टनला. जाऊ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये त्या ठिकाणी साजी परब सर धन्यवाद. गोलंदाज पुन्हा एकदा या सेकंड स्पेलमध्ये येतो तो म्हणजेच कपिल पाटील. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि क्षेत्ररक्षण पूर्णपणे वैस्पाण्यात आलं आहे, फैलावण्यात आलं आहे. स्ट्रायकिंग याला फलंदाज रवी. ओ व्हॉट अ शॉट, पॉवर पॅक शॉट, पॉवर हिट आणि चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या वरून षटकार. पॉवर पॅक शॉट. पर्सनॅलिटी बघा रवी म्हात्रेची. निश्चितच त्याला शोभेल असा हा फटका, त्याच्या पर्सनॅलिटीला त्याच्या शरीर असलेला शोभेल असा हा फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर. धावसंख्येने वेग पकडला अंकिता एकूण 35 धावा धाव फलकावर. कारण मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा निश्चित असंच आक्रमण करावं लागेल, दडपण टाकावं लागेल, प्रेशर टाकावं लागेल, दबाव टाकावा लागेल आणि तो दबाव इथे मात्र टाकलेला आहे तो गोलंदाज कपिल पाटीलवर. 35 धावा धाव फलकावर. बघूया आपण रवीसाठी क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑनला खेळाडू सेट झालाय ऑन साईडला. स्लोअर वन चेंडू होता. एक्झॅक्टली कुठे ब्रश झाला चेंडू बघतायत फलंदाज आणि दिशेत चेंडू मात्र जातोय खूप मागे, तो म्हणजेच लॉंग लेग बाउंड्रीच्या फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. कपिल चौकारानंतर धावसंख्या अंकित एकूण 39 धावा धाव फलकावर. लक्ष गाठायचे म्हणजेच मैदानावर सामना जिंकण्यासाठी ते 95 धावेंचं पहिल्याच सामना आणि पहिल्याच सामन्यात एक धावेंचा डोंगर उभा केला पर 11 या संघाने. स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन, उंच गेला चेंडू, क्षेत्ररक्षक मिड विकेटला जज करतोय, तिथे झेल होणार का आणि प्रयत्न अप्रतिम आहे पण पाय एक्झॅक्टली कुठे होता झेल घेत असताना ती पोझिशन त्याची चुकली आणि बघायचंय पंच यावर काय सिग्नल देणार. स्वतःहून तिथे मात्र फिल्डर सांगतोय काय सिग्नल देतोय बघायचंय आणि पंचांचा सिग्नल सुद्धा आम्ही वाट बघत आहोत पंचांच्या सिग्नलची. येस, इट इज 6 रन, 6 धावा. खिलाडू दाखवली, त्याला माहिती आहे की आपण आपला पाय रोपवर आहे आणि निश्चितच षटकार त्याने स्वतःहून सांगितलं पंचांना आणि षटकाराने धावसंख्या पुढे सरकली. अंकित झाला एकूण धावफलकावर त्या 45 धावा. स्लोअर वन चेंडू, आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केले, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये जज करताना अप्रतिम झेल टिपलाय, सुंदर झेल टिपलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये, खूप सुंदर झेल टिपत असताना निलेशने आणि फलंदाज बाद होतोय तो रवी.
मग तिसरा आणि तिसऱ्या षटकातल्या चौथ्या चेंडूवर मिळवलीस आपल्या संघासाठी ती कपिलने विकेट. पहिल्या षटकात कपिलने धावा खर्च केलेला 16 सफलता ते मिळाली नाही, पण इथे मात्र निश्चितच दुसऱ्या षटकामध्ये आपल्या स्पेलमध्ये त्याने एक विकेट निश्चित आपल्या संघाला मिळवून दिली आहे. आणि फलंदाज जो मात्र अत्यंत आक्रमक भूमिकेमध्ये होता, आक्रमक फलंदाजी करत होता, तर मात्र तंबूचा रस्ता दाखवला तो म्हणजेच रवीला. आतापर्यंत रवीने चेंडू फेस केले ते 7 आणि 26 धावेंचं योगदान, जबरदस्त बॅटिंग. वेळेमध्ये एक मोठी खेळी त्यांनी साकारली आपल्या संघासाठी आणि संघाची धावसंख्या 45 वर नेऊन ठेवली आहे आणि आता मात्र 50 धावेंची अजूनही गरज आहे. स्टेट रिक्वायर 50 रन्स. योगेश माझ्यासोबत आहे. या षटकात आपण 2 शब्द योगेशशी बोलणार आहोत. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा मिस. फिरकी गोलंदाजा समोर इथे मात्र नांगी टाकली आहेत अक्षरशः, ते म्हणजे मयूर दातीलकरने. मगाशी आपण बघितलं फिरकी गोलंदाज तर पण तो एक पेसर गोलंदाज होता जो आउट स्विंग करत होता म्हणजे निलेश, तो सुद्धा लेफ्ट आर्म गोलंदाज, इथे सुद्धा लेफ्ट आर्म गोलंदाज. त्यामुळे लेफ्ट आर्म गोलंदाज खेळणं थोडंसं फेस करणं कठीण गेलंय आतापर्यंत ते मयूर दातीलकरला. हा चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता, पंच सिग्नल करतात वाईट बॉल. धावसंख्येत होती भर, धावसंख्या 10 फलकावर 46 धावा. चांगला कमबॅक फॉर्म कपिल. ओ गुड बॉल, अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडू आणि बॅकअप सुद्धा खूप चांगलं आहे. समीर तिथे डॉट बॉल आणि षटक तिथे समाप्त होते. दुसरं 3 षटकांचा खेळ समाप्त होते, तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पॉवरप्लेची 2 षटकं आपण बघितली, ती गोलंदाज कपिल आणि त्याचबरोबर निलेशकडून. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा कपिलला चेंडू दिला आणि या षटकात निश्चितपणे चांगलं कमबॅक केलंय, चांगली गोलंदाजी केली. धावा जरूर 17 खर्च केल्यात, पण एक सफलता आपल्या संघाला अर्जित करून दिली आहे. चला पाणी घेऊन जायचंय, ड्रिंक ब्रेक आहे. दोन्ही संघाचा जो एक्स्ट्रा खेळाडू असतो त्याने मात्र पाणी घेऊन जायचंय त्यांच्या डगआउटमधून. तर प्रमोद मात्र स्वतःही भूमिका बजावत असताना ॲप्रिशिएट करायला हवं अशा खेळाडूंना. मग अशा मी बघितलं आमच्यासोबत अजूनही 12व्या खेळाडूमध्ये किंवा त्यात भरत पाटील आहेत जे शिरडोनचे आहेत. हे 2 वरिष्ठ खेळाडू, सिनियर खेळाडू आहेत, त्यामुळे यांच्या अनुभवाचा फायदा त्यांच्या संघातल्या खेळाडूंना होतोय. योगेश, मगाशी जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आलो, तिसरा दिवस या स्पर्धेचा, पण मी ते पहिल्यांदा समालोचन करतोय ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये. या मैदानावर भरपूर क्रिकेट स्पर्धा आपण बघितल्या, खास करून आपण निळजेची मकर संक्रांत चषक स्पर्धा बघतो, पण त्या स्पर्धेने या स्पर्धेत थोडासा फरक मला जाणवतोय. तेव्हा आपण जर बघितलं तर बाउंड्रीच्या बाहेर आपण मोठे मोठे बॅनर्स बघतो, फ्लॅग्स बघतो किंवा रंगीत कपडे सुद्धा बघतो, पण इथे सुद्धा जर तुला बघितलं तर जर प्रॉपरली जर लक्ष टाकलंस तर कॉर्पोरेट लेवलच्या टुर्नामेंट जशा होतात तसं मात्र स्वरूप आणलेलं आहे स्पर्धेला. म्हणजे कॉर्पोरेट लेवल आपण बघतो की बाउंड्रीच्या पलीकडे फ्लेक्सेस असतात, छोटे छोटे ॲडव्हर्टाइजमेंट असतात. इथे मात्र आपण पाहतोय की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मुलाचं योगदान मिळालं आहे त्यांचे तुम्हाला बॅनर्स पाहायला मिळत आहेत, भले मोठे फ्लेक्स तुम्हाला बरोबर बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतात. म्हणजे कॉर्पोरेट लेवलला आपण जेव्हा लेदर बॉलच्या क्रिकेट टुर्नामेंट कव्हर करतो ना, त्या टुर्नामेंटचं स्वरूप या ग्रामीण प्रीमियर लीगला आणलंय ते शांतिनंद फ्रेंड्स ग्रुप यांनी. याचं कौतुक व्हायलाच हवं. तर नाणेफेक संपन्न झाली आहे पुढच्या सामन्यासाठी. सोम 11 दातिवली विरुद्ध दीपदादा प्रतिष्ठान या संघामध्ये नाणेफेक जिंकले दीपदादा प्रतिष्ठान संघाच्या संघनायक विशाल म्हात्रेने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर घारुलीचे करसन पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. विनंती आहे आपण प्लीज व्यासपीठावर या. व्यासपीठावर यायचं आहे आपण. दादा, आपण नेहमीच क्रिकेटचे समर्थक आहात आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून खूप मोठं समर्थन, घारुली संघ असो किंवा इतर कुठलाही संघ असतो, क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत, त्यांना विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. खूप चांगली संकल्पना. आणि जेव्हा सामन्याचा नाणेफेक झाली, 10 मिनिटाचा वेळ होता आणि ज्या सामन्याची संकल्पना जेव्हा मांडण्यात आली, गतवर्षीचं पहिलं वर्ष होतं, यावर्षी दुसरं वर्ष आहे, पण यावर्षी नवीन संकल्पना, नवीन आयडिया. म्हणजे ऑप्शनमध्ये मी ही सातत्याने ही गोष्ट आवर्जून म्हणतोय की ऑप्शनमध्ये वेळ घालवण्यापेक्षा किंवा त्याच्यामध्ये पैसा खर्च करण्यापेक्षा, मॅन पॉवर जास्त युटिलाइज करण्यापेक्षा एक खूप सुंदर प्रकारची संकल्पना शांतिरत्न फ्रेंड ग्रुपने आणि निश्चित अनंत पाटील यांनी मात्र मांडली. आणि ती मात्र मी सुद्धा सरप्राईज झालो जेव्हा मी ते ड्रॉ उडवले गेले, तेव्हा मी सुद्धा सरप्राईज झालो नक्की काय चाललंय. पण जेव्हा मला अनंताने सांगितलं की अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, त्यामुळे मला सुद्धा एक नवीन अनुभव होता माझ्यासाठी तो. आणि निश्चितपणे की हा अनुभव किंवा ही जी संकल्पना येणाऱ्या काळामध्ये ज्या लीगच्या मॅच होतील, लीग फॉर्मॅटमधल्या मॅचेस होतील, तर ही आयडिया ते सुद्धा संघ किंवा ते सुद्धा आयोजक वापरतील, याच्यात त्रिमात्र शंका नाही. आपण बोलूया मैदानाच्या आतमध्ये. 34 षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर निलेश भोईर. फुलटॉस चेंडू, वेगवान चेंडू होता, पाण्याचा चेंडू आणण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू नव्हता, तो लॉंग ऑनला क्षेत्रक्षती देतोय, चेंडू वेगाने कव्हर करतोय, धावतीची संधी सुद्धा होती आणि मिस. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतात. एक खूप चांगल्या दर्जाचा लेदर बॉल क्रिकेटर आहे निलेश भोईर.
रिफ्लेक्सेसवरनं सुद्धा पाहायला मिळते, त्याचं रनअप पाहायला मिळते, रिलीज ऑफ द डिलिव्हरी पाहायला मिळते. खूप सुंदर आहे, मनमोहक आहे. आणि मला आठवतं की गेसरच्या मध्ये जेव्हा सिटी क्रिकेट आम्ही जेव्हा बघितलं तर सिटी क्रिकेटमधला निलेश भोईरचा इम्पॅक्ट जबरदस्त होता. विथ द बॅट, विथ द बॉल, खूप चांगला परफॉर्मन्स. स्ट्राईक एंडला हितेश. ओ वेगवान चेंडू, वाईड यॉर्कर, अत्यंत भेदक आणि वेगवान मारा. काय चेंडू हाताळलाय. चेंडू रिलीज करताना त्याच्या तोंडात एक पर्टिक्युलर आवाज जो आपण ऐकला, त्यामुळे तुम्हाला ऐकायला मिळते की किती एनर्जी वापरली चेंडू रिलीज करताना ते निलेश भोईरने. परफेक्ट डिलिव्हरी फॉर हितेश. धावसंख्या 10 फलकर अंकित झाली, ते एकूण 48 धावा, म्हणजे निम्मा पल्ला गाठला आतापर्यंत तो श्लोक 11 खार्डी संघाने. रिलीजमध्ये थोडासा त्रास, त्यामुळे पुन्हा एकदा मागे जावं लागतंय. कारण रिलीज पॉईंटला जर चेंडू खराब जर पडला, आपली फुटवर्क जेव्हा आपण जेव्हा स्टार्ट घेतो, स्टार्टमध्ये थोडासा बिघाड असेल आणि जर चेंडू रिलीज जर झाला तर चुकीचा चेंडू पडू शकतो आणि चुकीच्या चेंडूवर मोठा फटका सुद्धा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे गोलंदाज थांबतायत रिलीज पॉईंटवर. अँड डॉट बॉल, डेड बॉल, 48 ऑन द बोर्ड. एकूण गडी बाद झाले ते मैदानावर 2. बाजूने फलंदाज म्हणजेच जयेश आणि रवी म्हात्रे. चांगला चेंडू, ओव्हरपी चेंडू ऑन साईडला, खूप चांगला फ्लिकचा फटका, मनगटी फटका पाहायला मिळतोय. क्षेत्रच्या स्क्वेअरला चेंडू कव्हर केले, चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतः कॅप्टन तिथे गोरख मांगरुळकर. आणि एकच धावसंख्या 10 फलकावर 49. मागच्या इनिंगमध्ये जी बॅटिंग आपण विराजकडनं बघितली, मी सातत्याने उल्लेख करतोय अशा खेळाडूंचा. संदेश आहे, त्यानंतर उंबरलीचा गोलंदाज आपण प्रथमेशला बघतो. खूप चांगले खेळाडू आहेत आपल्या विभागातले, जे मात्र नवीन काळामध्ये एक नवीन इतिहास लिहिणार. दुर्वेश मडवीचा खेळ आपण बघितला स्पर्धेमध्ये. त्यानंतर विराज मुंडेची जबरदस्त बॅटिंग आपण बघितली. एक टेम्परामेंट इनिंग. त्याला माहिती आहे की अगोदर आपण जर बघितलं तर पहिला विकेट 7वर, नंतर दुसरा विकेट 13वर, तिसरा विकेट 20वर, चौथा विकेट 20वर, अशी पडझड झाल्यानंतर 5व्या विकेटसाठीची पार्टनरशिप पाहायला मिळाली, ती तब्बल 42 धाव्यांची. ती अत्यंत वाखण्याजोगी होती. आणि त्यानंतर मात्र दोघांनी मात्र एक चांगला फिनिश दिला, तो विराज मुंडे आणि विक्रांत पाटीलने. 49 धावा धाव फलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करतो निलेश भोईर. अत्यंत वेगवान लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. यष्टया ओपन ठेवल्या होत्या मागून, स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. आतापर्यंत मयूर दातीलकरला ज्या ज्या चेंडूने बीट केले ते सगळे स्लोअर वन चेंडू आहेत. जे सर्व चेंडू तुम्ही आता नॅचरल लेग ब्रेक आहेत, नॅचरल आउटस्विंग आहेत आणि आउटस्विंगला पूर्णपणे डॉमिनेट केलं आहे. पहिले 2 चेंडू जेव्हा त्याने फेस केले पहिल्या षटकामध्ये म्हणजे निलेशच्या, तेव्हा सुद्धा मयूर दातीलकर स्ट्राईक एंडला होता आणि आता सुद्धा मयूर स्ट्राईक एंडला असताना तोच चेंडू म्हणजे जणू काय ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाली त्या चेंडूची. धावसंख्या स्थिरावली आहे, थांबली आहे 49 या धावसंख्येवर. पुन्हा स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, झेल उडाला आणि या स्लोअर वनने बाद केलाय. दिस इज द बिग विकेट. याच विकेटची गरज होती ती निलेशला आणि निलेशला आपल्या संघाला तो एक मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आघाडीचा फलंदाज या संघाचा संघनायक श्लोक 11 खार्डीचा तो तंबूत परततोय पूर्णपणे निराश करून. मोठी धावसंख्या पाहायला मिळाली नाही. मागचे जर चेंडू जर आपण बघितले त्याच्या बॅटमधून तर जवळजवळ त्याने 5 चेंडू हाताळलेत आणि 6 चेंडू हाताळलेत आणि फक्त एकच धाव करू शकलाय तो अनसक्सेसफुल कॅप्टन मयूर दातीलकर. फलंदाज बाद. आणि या 4थ्या षटकातला जवळजवळ शेवटचा चेंडू. थँक्यू योगेश. राजदीप, योगेश खूप चांगली भूमिका बजावत आहेत. आज मला स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेचा फील येतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. आवाज त्याच क्वालिटीचा, कारण तेच साऊंड ऑपरेटर आहेत आणि दोन्ही बाजूला 2 स्कोरर, सेम स्कोरबुक आणि सेम स्कोरिंग. 49 लॉस ऑफ 3. वेगवान चेंडू, अत्यंत भेदक मारा, धावचीची संधी आणि फलंदाज बाद. फलंदाज स्ट्राईक एंडला येण्याच्या अगोदरच हितेशी विकेट मिळवली आहे आणि अजून एक धक्का लागलाय, 4था धक्का लागलाय 49 या धावसंख्येवर आणि बाद होते फलंदाज तो हितेश.
चांगली माहिती देत असताना थँक्यू DJ. तर एक षटक जे हाताळलं शेवट षटक त्याच्या स्पेलमधलं 2 षटकांचा स्पेल त्याने निश्चित पूर्ण केला, पण मागचा स्पेल जो होता तो फक्त 3 धावेंचा होता. तर करसन पाटील यांचं आगमन होते, मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक विकेटसुद्धा मिळवली आणि एक धावची सुरुवात फलंदाजसुद्धा बाद होते या षटकामध्ये. एक सांघिक यश आहे आणि 2 षटकांचा स्पेल पूर्ण करताना अप्रतिम गोलंदाजी केली ती निलेशने. 2 षटकात धावा खर्च केल्या त्या 15 आणि 15 धावा खर्च करून 2 सफलता आपल्या नावावर केल्यात. ऑलराऊंडर परफॉर्मन्स बॅटिंग करत असताना सुद्धा एक जबरदस्त टेम्परामेंट इनिंग पाहायला मिळाली. 20 धाव्यांची 9 चेंडूमध्ये, त्यामध्ये त्याने 2 षटकार आणि 1 चौकार आपल्या बॅटमधून पेश केला. केजू मुंडे समीकरण आता मात्र उरले बघायचं. 49 धावा अंकित झाल्यात धावफलकावर. 12 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. 46 रिक्वायर. पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. बघा आज आमच्याकडे आज एक्स्ट्रा मॅच आहे, एक्स्ट्रा सामना आहे, अतिरिक्त सामना आहे. त्यामुळे प्रत्येक कॅप्टनला विनंती की कॉपरेट करा आणि वेळेवर खेळ करा. 12 चेंडू आणि 46 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर ऋतिक पाटील. गुडलेनचा चेंडू क्रॉस बॅटेड शॉट ऑन साईडला, पॉवर पॅक शॉट होता पण चांगलं क्षेत्ररक्षण कपिलकडून. गुड फिल्डिंग, लॉट्स ऑफ ॲक्शन. आणि आता मात्र वेगवान फटकेबाजीच करावी लागणार आहे मैदानावर. नवीन आला फलंदाज तुम्ही आता 6व्या क्रमांकावर तो म्हणजेच मयूर देवकर. प्रत्येक चेंडूमागे षटकार आणि चौकारांचीच आवश्यकता आहे तुम्हाला, कारण मोठी फटकेबाजी करायची, मोठी धावसंख्या उभा राहायची. अजूनही आता मात्र 50 धावा त्यापत्र पूर्ण होत आहेत. स्ट्रोक 11 खार्डी संघाच्या 50 अप फॉर स्ट्रोक 11 खार्डी. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ऋतिक. फलंदाजीमध्ये जास्त इम्पॅक्ट नाही, एकमेव षटकार ठोकू शकला, नंतरचे 3 चेंडू डॉट. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर ऋतिक पाटील. ऑफ्टमच्या बाहेर चेंडू, दिशेवर नियंत्रण नाही आहे, वाईट बॉल. येस, पंचांकडे अपील करण्यात आलं की क्रीजच्या बाहेर चेंडू पडला तर नाही ना, आणि पंचांनी मात्र निश्चित योग्य निर्णय दिला. वाईट सिग्नल, पंचांचा इशारा. धावसंख्या धावफलकावर 51. पहिल्या षटक जर आपण बघितली तर पहिल्या षटकात कपिलने धावा खर्च केल्या त्या 16, एकही सफलता नाही. दिनेशने धावा खर्च केल्या त्या 12, तेव्हा सुद्धा एक सफलता मिळाली. तिसऱ्या षटकात कपिल पाटीलने चांगली गोलंदाजी केली, तेव्हा सुद्धा 1 विकेट त्यांनी मिळवली. आणि तिथून मात्र असं वाटतं की थोडासा मात्र बॅकफुटला गेला तो फलंदाजी करत असताना स्ट्रोक 11 खार्डी संघ. आणि 14 षटकात निलेशने एक वेगळाच इम्पॅक्ट दाखवला. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 1 सफलता आपल्या नावावर केली. ऋतिक देवकरसाठी हा चेंडू हवेमध्ये स्लाइस केलाय. पॉईंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षण तिथे जज करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अवीची फेक सुद्धा चांगली होती. धावची संधी आणि 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. अविनाश शिंदे मात्र चेंडूचा पाठलाग केला, चेंडूचा कव्हर केला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या त्या मयूर देवकरने. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. अंकित झाले एकूण धावफलकावर त्या 53 धावा. राजीव सुद्धा मला ते साधे 53 धावा अंकित झाले धावफलकावर. वाईटची संख्या आतापर्यंत अशा इनिंगमध्ये त्या 3 वाईट आतापर्यंत फेकले गेलेत. ऋतिक पाटील कॉमेंट बॉक्स एंड कडून. पुन्हा एकदा फुलर यांचा चेंडू टाकायचा प्रयत्न ऑप्शनच्या खूप बाहेर इन्व्हाइट करतायत. वाईट सिग्नल, खराब चेंडूंची फेक. आतापर्यंत या षटकात 2 चेंडू वाईट फेकलेत ते ऋतिकने. पुढचा चेंडू पुन्हा ऋतिकचा. खोदून काढायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे अवी कुठलीही चूक करत नाही. अप्रतिम झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय तो मयूर देवकर. प्रत्येक गोलंदाजाने कॉन्ट्रीब्यूट केले विकेट घेण्यामध्ये. यामध्ये ऋतिक सुद्धा आपल्या संघासाठी विकेट मिळवली आहे मयूर देवकरची. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहतात केजू आहे. पुढचा चेंडू, ओ गुड बॉलिंग, स्लोअर वन चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर ओव्हर पिच डिलिव्हरी होती, पण स्लोअर वन चेंडू गतीमध्ये ताबडतोब परिवर्तन केलं आणि क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तुम्ही आता दिला जातो चेंडू एसटीच्या मागे. नवीन फलंदाज अमोल काळन येतोय मैदानावर 7व्या क्रमांकावर.
नितांत गरज आहे मोठ्या फटक्यांची, ती म्हणजेच श्लोक 11 खार्डी या संघाला. हो, चांगला चेंडू इन स्विंग होतोय, कॉड बिहाइंड, यस इट इज, फलंदाज बाद, वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागलाय आणि दुसरं यश आपल्या या षटकामध्ये मिळवून देतोय तो गोलंदाज ऋतिक पाटील. गडी बाद झाले मैदानावर आणि नवीन आलेला फलंदाज तुम्ही आता राहुल चौधरी ॲट नंबर 8 स्ट्रायकिंग एंडला तो असेल. 2 गडी या षटकात निश्चितच गोलंदाज ऋतिक पाटीलने मिळवलेत, आपल्या संघासाठी बाद केलेत. आणि या षटकातला, या 5व्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे. समीकरण आपण जर बघितलं तर अंकित झालेत आतापर्यंत तर 53 धावा मैदानावर, 54 धावा मैदानावर सामना जिंकण्यासाठी. अजूनही 41 धावांची आवश्यकता. सामना खूप थोडासा दूर गेलाय, पण बघायचं आहे की षटकारच मारावे लागतील. बघायचं आहे आता म्हणजे आतमध्ये असलेल्या फलंदाजांना. स्ट्रायकिंग एंडला राहुल, 7 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. फुलटॉस आहे, फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये दीपक, चेंडू तिथे कव्हर करायला तोपर्यंत एकच धाव मिळते. आणि समीकरणात मात्र शिल्लक राहिले शेवटच्या षटकामध्ये, ते म्हणजेच 40 धावांचा सामना जिंकण्यासाठी श्लोक 11 खार्डी या संघाला. तो कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला जे डगआउट आहे त्या डगआउटच्या जवळ येऊन उभं राहायचं आहे आणि सामना संपल्या मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. सामना संपल्यानंतर दोन्ही संघ एकमेकांसमोर शेकहँड करतील, तेव्हा तुम्हाला तुमची पोझिशन घेऊन मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा दीपक दादा प्रतिष्ठान या संघाने, कारण त्यांनी नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. गोलंदाजी मार्कवर दीपक केणे, जो गोळुलीचा खेळाडू आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज दीपक. दोन्ही संघांसाठी सूचना आहे, पुढच्या सामन्यासाठी अजिबात दिरंगाई करू नका, या सूचनेचं पालन करा, कारण ही आपलीच क्रिकेट स्पर्धा आहे. ग्रामीण प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये एक भव्य दिव्य आयोजन का पाहायला मिळते, कारण याच्या मागचं नाव आहे म्हणजे शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप. आणि त्याच नावाने मात्र एक नवीन दर्जा, नवीन स्टँडर्ड सेट केलं आहे या स्पर्धेचं, खेळाडूंचं स्पर्धेचं. दीपक केणे, पहिला चेंडू तो राऊंड विकेट मारा करेल आणि स्ट्रायकिंग एंडला राहुल चौधरी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ओव्हरपिच डिलिव्हरी, बॅकफुटला थांबवण्याचा चेंडूला फक्त स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, मिडॉनला चेंडू जातो, शतक तिथे येत आहे, तोपर्यंत तिथे एकच धाव मिळते राहुलला. चला 5 चेंडू आहेत, लवकरात लवकर आपली जागा घ्या. दीपकदादा प्रतिष्ठान पूर्ण संघ, आयोजकांच्या माध्यमातून सूचना जी आली तुमच्यापर्यंत मी पोहोचवली आहे, त्यामुळे दिरंगाई करू नका, वेळ घेऊ नका. डगआउट समोरच म्हणजे आतमध्ये तुम्हाला जायचं आहे. धावसंख्या धावफरक पुढे सरकली एका धावेने, ती म्हणजेच 56. स्ट्राईक एंडला अमोर, खोदून काढलाय चेंडू, कार्पेट शॉट आहे, ऑन साईडला प्लेस केलाय. औपचारिकता फक्त शिल्लक राहिली, 4 चेंडू. सामना थोडासा एकतर्फी झुकला. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग रवी माते करतो, असं वाटलं की धावसंख्येचा पाठलाग हा चांगल्या रीतीने पाहायला मिळेल प्रेक्षकांना, किंवा एक चांगली टक्कर, चांगली लढत पाहायला मिळेल. पण त्याची विकेट गेली आणि नंतर मात्र बाकीच्या सुद्धा खेळाडूंनी मात्र फक्त हजेरी लावली मैदानावर. मोठे फटके मायला मिळाले, चेंडू ऑन साईड, अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय मिड विकेटला आणि कॅच. हा झेल तिथे मात्र टिपलाय, अप्रतिम कॅच टिपलाय, झेल टिपलाय तो मात्र निलेशने, आणि फलंदाज बाद होतोय तो राहुल चौधरी.
स्ट्राईक एंडला फलंदाज बाद आजदेचा अमोल काळन. ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, अजिबात संधी देत नाहीये. थोडासा अवे ठेवला चेंडू, लांब ठेवला चेंडू. गुड बॉलिंग, चांगला चेंडू हाता आलाय. गोलंदाज दीपक केणेने. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्ही पाहू शकाल सोम इलेव्हन दातिरी विरुद्ध दीपदत्ता प्रतिष्ठान या संघामध्ये फाईट. हो, अप्रतिम चेंडू, अप्रतिम, ब्युटिफुल डिलेव्हरी. स्लो रन चेंडू हाताळत असताना मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे ती गोलंदाज दीपकने आणि पूर्णपणे बॅकफुटवर ढकललंय ते अमोल काळनला. निर्णायक चेंडू या षटकातला, या इनिंग मधला. क्रॉस बॅटेड शॉट मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने, थोडासा वाईडिश आहे लॉंग ऑनला आणि चेंडू सीमारेच्या बाहेर जाईल. 6 धावा. ऑल द बेस्ट आणि अभिनंदन परिरवण डोंबिवली, अभिनंदन चंदनदादा भगत आणि बेस्ट ऑफ लक फॉर श्लोक 11 खार्डी, कॅप्टन मयूर दातीरकर आणि संघमालक दिनेश शेठ पाटील पुढच्या सामन्यासाठी. जिंकलेला संघ आहे तो म्हणजेच परिरवण डोंबिवली. अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळाला या संघाचा. या संघाने मात्र सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या सत्रामध्ये आपण जर बघितलं 6 षटकांच्या सामन्यामध्ये धावा कुठल्या तर तब्बल 94 आणि 95 धावसंख्येचं लक्ष उद्दिष्ट